इंतजार था, आओ कली आओ। आओ कली आओ, तुम्हारा ही इंतजार था, आओ कली आओ। आओ आओ, हमारे ही पेंडाल में आओ कली। हंसो कली हंसो, ऐसा करो हंसो हंसो। हाँ ऐसा हंसो। आओ ज्यानं कोणी हा सर्प माझ्या पित्याच्या गळ्यात टाकला असेल, शमिक पुत्र शृंग त्याला शाप देतो। आजपासून 7 दिवसाच्या अंतरानं तक्षक सर्प चावून त्याचा मृत्यू होईल। आजपासून 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होईल। हा शमिक ऋषीच्या पुत्रानं शृंगानं दिलेला शाप आहे आणि आता त्या परीक्षितीला शाप मिळालेला आहे। असा गोड परीक्षिती राजाला मिळालेला शाप या ठिकाणी गोड प्रसंग आदरणीय आप्पांनी या ठिकाणी दाखवला। ज्या मुलांनी सहभाग घेतला, वा राजू आप्पा वा, त्या सर्व मुलांना सर्व मुलांना खूप खूप धन्यवाद आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। आता परीक्षित राजाला मिळालेला शाप, राजाला नंतर पश्चाताप कसा झाला, त्यानं कथा व्यासांकडून कथा कशी ऐकली याचं चिंतन आपल्याला उद्या करायचं आहे। उद्याच्या कथेबद्दल आपणास एक सूचना आहे। पहिली सूचना आहे ती हरिपाठ करणाऱ्या मंडळीसाठी बरं का। उद्या आम्ही सप्ताह कमिटीला पहिल्याच वेळेला ज्या वेळेला तारीख घेतली त्याच वेळेला सांगितलं होतं की मला तुमच्याकडून अर्धा तास वेळ पाहिजे। तर उद्यासाठी आपल्याला उद्याचं नियोजन हरिपाठावाले मंडळी लक्षपूर्वक ऐका। तुम्हाला उद्या हरिपाठ 5 वाजता सुरू करून 6 वाजता संपवायचा आहे आणि आपल्याला कथा 6 ते 8 अशी करायची आहे उद्याच्या दिवस। तयारी आहे ना तुमची? आता जेवण तर इथंच राहतं, चहा पाणी घ्यायचं आणि यायचं आपलं। 6 ते 8 कथा कधी सुरू झाली तर मला 8 वाजता उद्या थांबवावं लागेल आणि म्हणून बरोबर 6 वाजता आपण कथा सुरुवात करणार आहोत। आमच्या सर्व महाराज मंडळी सुद्धा मी सूचना देतो की आपण 6 वाजता बरोबर या ठिकाणी व्यासपीठावरती पाहिजे। आणि आज तुम्ही सगळ्यांनी संगीताच्या माध्यमातून खूप खूप आनंद दिला। आपल्याला जर सर्वांना खरंच आनंद वाटला असेल तर एकदा जोरदार
आज आपल्या कथेमध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं वैभव आणि आमच्याबरोबर सतत असतात मुक्ताईनगर खानदेश या ठिकाणून आलेले अमोल महाराज गोपाळ ज्यांचा तबला आपण ऐकला. त्याचबरोबर 1 मिनिट उभा राहा. अमोल महाराज उभा राहा. सर्वांना जय हरी करा. वा वा. आणि त्यांचे सख्खे बंधू भरत महाराज गोपाळ ते या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी पॅडवरती आपल्याला साथ संगत केली. त्यांचाही जय हरी आपण घेऊया. उद्यापासून तुम्हाला सुंदर गायन खूप काही आपल्याला त्यांच्याकडून या ठिकाणी ऐकायचं आहे. बुलबुलवरती गोड साथसंगत केली गौरवदादा. गायनाची साथसंगत आमचे कैलास महाराज फाळके. त्याचबरोबर हरिपाठ ज्यांनी गोड रंगवला